हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेट्रोचेक मेडिकल लेक्चर्स। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बीएससी नर्सिंग सीईटीचे जे ॲडमिट कार्ड आहेत तर त्या ॲडमिट कार्ड विषयी बोलणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जे ॲडमिट कार्ड आहेत तर ते आपल्या सीईटी सेल ऑफिशियल वेबसाईटवर रिलीज झालेले आहेत। तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्टेप बाय स्टेप तुम्हाला कशा पद्धतीने जे आपले ॲडमिट कार्ड आहेत ते कसे डाउनलोड करायचे आहेत। भरपूर मुलांना पासवर्डचा आणि आयडीचा इश्यू असेल तर तो इश्यू पण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे त्या विषयावर पण आपण बोलणार आहेत। प्लस काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ॲडमिट कार्डमध्ये चेक करायच्या आहेत। ओके मित्रांनो, तर आपण त्यानंतर ॲडमिट कार्डवर मेनली तिथे साईनचं पण असतं, तर ती साईन तुम्हाला कधी करायची आहे, फोटो कधी तिथे पेस्ट करायचा आहे, या सर्व गोष्टी आणि सर्व इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग टू MHCET नर्सिंग 2025 जे आपली 7 आणि 8 एप्रिलला होणार आहे, तर याच्याविषयी पूर्ण गायडन्स आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दिला जाणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की व्हिडिओमध्ये सांगितला जाणारा एक पॉईंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे। तर चला मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओला स्टार्ट करूया। ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले गुगलमध्ये यायचं आहे, जे त्याचं होम पेज आहे। तर होम पेजमध्ये तुम्हाला येऊन इथे सीईटी सेल हे टाईप करायचं आहे। सीईटी सेल टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पेज ओपन होईल आणि या पेजवर तुम्हाला इथे सर्वात पहिले जी वेबसाईट दिसेल ती म्हणजे cetcell.mahacet.org। तर तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। आता मी ते तुम्हाला क्लिक करून दाखवतोय। क्लिक केल्यानंतर जो मेन पेज आहे आपल्या सीईटी सेलचं, तर ते पेज तुमच्यासमोर ओपन होईल। आता मी ते मोबाईलमध्ये करतोय, जर तुम्ही पीसीमध्ये करत असाल तर तुमच्यासमोर हे पेज अशा पद्धतीने किंवा थोड्या छोट्या साईजमध्ये तिथे तुम्हाला ओपन झालेलं दिसेल। ओके, तर तुम्हाला एक साईडला इथे सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर ॲन्युअल इयर 2025-26 हे जे ऑप्शन आहे, तर हे ऑप्शन तुम्हाला सर्वांना दिसत असेल। तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्याकडे पीसी असेल, लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल, कोणत्याही गोष्टीवरून तुम्ही तुमचं सीईटीचं जे ॲडमिट कार्ड आहे तर ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। तर ॲन्युअल इयर 2025-26 यामध्ये तुम्हाला जायचे आणि इथे तुम्हाला क्लिक करायचे। ओके, तर मित्रांनो, क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस इथे ओपन होईल। या इंटरफेसमध्ये तुम्हाला तुमचा जो आयडी आणि पासवर्ड आहे, तर आयडी आणि पासवर्ड इथे टाकायचा आहे। इथे तुमचा मेल आयडी टाकायचा आहे आणि इथे तुमचा जो पासवर्ड त्या टायमाला सेट केलेला होता तर तो पासवर्ड टाकायचा आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचा पासवर्ड हा त्यांना माहिती नसेल, भरपूर विद्यार्थ्यांचा पासवर्डमुळे काही प्रॉब्लेम असेल। ओके मित्रांनो, तर तुम्ही ज्या सायबर कॅफेमधून तुमचा फॉर्म भरलेला असेल तिथल्या सरांना किंवा मॅडमांना एकदा इन्फॉर्म करा की माझा पासवर्ड काय आहे। ते तुम्हाला तुमचा पासवर्ड सांगतील। सर्व जे कॅफेवाले असतात तर जे पण स्टुडंट येतात सर्वांचा पासवर्ड हा सेम ठेवत असतात, तर तुम्हाला तिथला पासवर्ड लगेच समजून जाईल। ओके मित्रांनो, पासवर्ड तुम्हाला समजल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे। जर काही विद्यार्थ्यांना जर पासवर्ड जर समजतच नसेल, ज्यांनी घरी फॉर्म भरलाय आणि आता पासवर्ड विसरलेत, तर इथे आय फॉरगॉट माय पासवर्ड या ऑप्शनवर जायचे। त्यानंतर तुमचा जो रजिस्टर मेल आयडी असेल तर त्याच्यावर तुम्हाला एक कोड येईल, तो कोड किंवा मोबाईल नंबरवर कोड येईल, तो कोड टाकून तुम्हाला साइन इन करावा लागणार आहे आणि तुमचा नवीन पासवर्ड पण तुम्ही तिथे जर ऑप्शन असेल तर तुम्ही सेट करू शकता। ओके फ्रेंड्स, तर आता मी तुम्हाला जस्ट इथून सांगतोय की कशा पद्धतीने तुम्हाला इथून एंटर करायचं आहे। ओके, तर आता मी इथे एक ईमेल आयडी टाकतोय आणि ईमेल आयडी नंतर आता एक पासवर्ड जो आहे सेव्ह केलेला, तर तो पासवर्ड इथं मी टाकणार आहे। ओके फ्रेंड्स, त्यानंतर पासवर्ड आणि ईमेल आयडी टाकल्यानंतर आपल्याकडे जे साइन इनचं बटन आहे, तर जस्ट आपल्याला या साइन इनच्या बटनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या नेक्स्ट इंटरफेसमध्ये जाता येईल। ओके फ्रेंड्स, तर आपलं साइन इन झालेलं आहे। साइन इन झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे एक इम्पॉर्टंट जे ऑप्शन आहे ते ऑप्शन म्हणजे हॉल तिकीट ऑर ॲडमिट कार्ड। ओके, तर तुम्हाला हॉल तिकीट आणि ॲडमिट कार्ड हे जे ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व जे ॲडमिट कार्ड आहेत तर ते दिसतील। सर्वात पहिले टेक्निकल एज्युकेशन, ॲग्रिकल्चर एज्युकेशन, हायर एज्युकेशन, मेडिकल एज्युकेशन। ओके, तर मेडिकल एज्युकेशनमध्ये इथं दिसतंय आपल्याला MH नर्सिंग सीईटी 2025 गेट हॉल तिकीट, म्हणजे हे जे हॉल तिकीट आहेत तर हे हॉल तिकीट रिलीज झालेले आहे। तर तुम्हाला जस्ट या हॉल तिकीटवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट पेजमध्ये एंटर करायचं आहे। नेक्स्ट पेजवर ज्यावेळेस तुम्ही एंटर करणार मित्रांनो, तर एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर हा असाच एक इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला दिसेल की ॲडमिट कार्ड तुमचं इथं डाउनलोड करण्याचं ऑप्शन पण तुम्हाला दिसेल। तर तुम्हाला जस्ट थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे। तर इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल, त्यानंतर तुमचं जे नाव आहे तर ते नाव पण दिसेल आणि थर्ड नंबरला तुम्हाला इथे एक डाउनलोडचं ऑप्शन दिसेल। तर तुम्हाला ह्या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक ज्यावेळेस तुम्ही कराल तर तुमच्यासमोर तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे तर ते ॲडमिट कार्ड ओपन होईल। आता मी तुम्हाला डाउनलोड पण करून दाखवतो। त्याच्यावर तुम्हाला क्रॉस चेक काय काय करायचं आहे त्याच्यावर एकदा आपण फोकस करू। तर सर्वात पहिले आहे मित्रांनो इथं रोल नंबर। ओके, तुम्ही तुमचा रोल नंबर बघायचा आहे। रोल नंबरलाच इथं ऑब्लिक करून त्यांनी युजर नेम दिलेलं आहे। ओके फ्रेंड्स, तर आता हे युजर नेम आपल्याला कुठे यूज होणार आहे
आहे ते आपण बघू. तर मित्रांनो, तुमचं युजर नेम जो तुमचा रोल नंबर असणार आहे तेच तुमचं युजर नेम असणार आहे आणि जे तुमचं बर्थ डेट आहे तर ती बर्थ डेटच म्हणजे तुमचा काय असणार आहे, पासवर्ड असणार आहे. हा तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड हे जे आहे हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाणार तर एक्झामच्या वेळेस तुम्हाला तिथे लागणार आहे. त्यानंतर डेट ऑफ CET एक्झामिनेशन. ओके, 7 आणि 8 तारखेला आपल्याकडे एक्झामिनेशन आहे. तर इथे 7/4 आणि 8/4 यापैकी तुमचं ज्या दिवशी एक्झाम आहे तर त्या दिवशीची डेट असेल आणि तुम्हाला टाईम जो आहे तर तो टाईम तुम्हाला इथे दिलेला राहील. ओके, आणि इथं गेट क्लोजर टाईम पण आहे. आता फॉर एक्झाम्पल या स्टुडंटची एक्झाम 9 वाजता आहे तर 8:30 वाजता हिला एंट्री भेटेल. 8:30 नंतर जर लेट जर झालं तर एंट्री भेटणार नाही. ओके, त्यानंतर 9 वाजता जर पेपर आहे तर रिपोर्टिंग किती वाजता करायचं आहे, तिथे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवर 7:30 वाजता तुमचं रिपोर्टिंग जे आहे तर ते झालेलं पाहिजे. ओके, क्वेश्चन पेपर लँग्वेज इथे इंग्लिश आहे. नेम ऑफ द कोर्स. ओके, BSc नर्सिंग आणि GNM ह्या 2 एंट्रन्स देत आहे तुम्ही, म्हणजे BSc नर्सिंगसाठीच मोस्ट विद्यार्थी ट्राय करत आहेत, काही विद्यार्थी GNMसाठी पण करत असतील. तुमचा जेंडर एकदा चेक करायचा आहे, ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला चेक करायचा आहे. त्यानंतर PWD असेल तर यस, नसेल तर नो. डिसॅबिलिटी PWD असेल तर इथं ॲप्लिकेबल नॉट ॲप्लिकेबल ते अकॉर्डिंगली येईल. त्यानंतर तुमचं इथं व्हेन्यू कोड असेल. ओके फ्रेंड्स, तर अशा पद्धतीने तुमच्या ह्या काही जनरल इन्फॉर्मेशन काही किंवा बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या जे हॉल तिकीट आहे तर त्याच्यावर चेक करायचं आहे. तर मेन इम्पॉर्टंट काय मित्रांनो, तुमचं युजर नेम काय आहे आणि तुमचा पासवर्ड. त्यानंतर तुमचं एक्झामिनेशनचं डेट कोणती आहे आणि एक्झामिनेशनचा टाईम आणि तुम्हाला कोणत्या वेळेसला त्या एक्झामिनेशन सेंटरला रिपोर्टिंग करायचं आहे. तर हे काही इम्पॉर्टंट गोष्टी यामध्ये आहेत. त्यानंतर नेक्स्ट वन आहे मित्रांनो ते म्हणजे CET एक्झाम सेंटर ॲड्रेस. जर तो तुमचा जो ॲड्रेस आहे, कोणत्या सेंटर तुम्ही आता 4 सेंटर टाकले होते तर त्याच्यापैकी कोणतं सेंटर तुम्हाला इथे भेटलेलं आहे तर त्याचं नाव इथे दिसेल तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल इथे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, आदित्य हाईट्स, छत्रपती चौक, बिहाइंड द तिरुमला हॉस्पिटल, डिस्ट्रिक्ट नांदेड, महाराष्ट्र. तर हे जे कॅन्डिडेट्स आहे तर याचा हा इथे एक्झाम सेंटर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं एक्झाम सेंटर चेक करायचं आहे. त्यानंतर तुमचं युजर नेम, त्यानंतर पासवर्ड आणि तुमची एक्झाम किती तारखेला आहे आणि किती वाजता आहे. तर हे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे चेक करायच्या आहेत. त्यानंतर बाकीच्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तर त्या गोष्टी म्हणजे मित्रांनो इथे तुम्हाला दिसत असेल प्लीज सेट युअर फोटो. म्हणजे इथे तुम्हाला तुमचा जो फोटो आहे तर तो फोटो तुम्हाला तिथे पेस्ट करायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एक साईन पण करायची आहे, जी साईन थोडीशी साईन या खाली पेजवर येईल आणि थोडीशी साईन त्या फोटोवर येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे साईन या ठिकाणी करायचं आहे. प्लीज अफिक्स युअर रिसेंट कलर फोटो. जो तुमचा रिसेंट फोटो असेल तो फोटो तुम्हाला तिथे स्कॅन तिथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे. त्यानंतर इथे 2 साईन आहेत तर या साईन कधी करायच्या हे पण मी तुम्हाला सांगतोय. ओके फ्रेंड्स, कॅन्डिडेट सिग्नेचर आणि इनव्हिजिलेटर सिग्नेचर. ओके फ्रेंड्स, तर आता कॅन्डिडेट सिग्नेचर कधी टू बी साईन इन फ्रंट ऑफ इनव्हिजिलेटर. ओके, जो तुमचा एक्झामिनर असेल तर त्या एक्झामिनेटरच्या समोर तुम्ही तिथे कॅन्डिडेट सिग्नेचरमध्ये सिग्नेचर कराल आणि तुमची ज्यावेळेस सिग्नेचर होईल, तुमची आयडेंटिटी प्रूफ झाल्यानंतर तुमचं जे एक्झामिनेशनचे जे सर असतील तर ते सर इथे साईन करतील, म्हणजे इनव्हिजिलेटरची साईन त्यावेळेस होईल. तर ज्या दिवशी तुम्ही पेपरला जाल तर त्याच दिवशी तुम्हाला या दोन्ही पण साईन भेटतील. एक साईन तुम्ही करायची आहे, एक साईन तुमचे जे एक्झामिनर असतील तर ते एक्झामिनेशनची साईन तिथे तुम्हाला असेल. त्यानंतर इथे एक वेबसाईट पण दिलेली आहे, क्लिक हेअर टू डाउनलोड द अंडरटेकिंग फॉर करेक्शन इन नेम, फोटो, सिग्नेचर, DOB आणि जेंडर. ओके फ्रेंड्स, जर तुमच्या नावामध्ये, फोटोमध्ये, सिग्नेचरमध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये, जेंडरमध्ये, ओके, तर हे 5 ज्या विंडो आहेत या विंडो आपल्यासमोर पहिले पण एकदा एडिटिंगसाठी ओपन झालेल्या होत्या. ओके, तरी पण काही विद्यार्थ्यांनी जर चेंज केलेला नसेल आणि त्यांना जर वाटत असेल की माझ्या नावामध्ये चूक आहे, फोटोमध्ये चूक आहे, सिग्नेचर चुकलेली आहे, डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे, जेंडर चुकलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी इथून एक अंडरटेकिंग आहे तर ते अंडरटेकिंग डाउनलोड करायचं आहे. तर आता या लिंकवर इथं आपण क्लिक करू आणि या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अंडरटेकिंग पण असं इथं ओपन होईल. ओके, तर हे अंडरटेकिंगमध्ये तुम्हाला माय डिटेल्स मेन्शन इन द हॉल तिकीट आर ॲज अंडर. ओके, आणि त्यानंतर इथे तुम्हाला हा जो असेल तर हा फॉर्म तिथे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवर फिल करायचा आणि तिथे सबमिट करावं लागेल. जर तुमच्या नावामध्ये वगैरे काही चुकी जर असेल तर हे ऑप्शन आता CET सेलने तुम्हाला दिलेलं आहे. ओके, इथं पण सब्जेक्टमध्ये पण आहे रिक्वेस्ट फॉर अप्रूव्हिंग MSc AT 2025 ऑनलाईन एक्झामिनेशन अनकंडिशनल अंडरटेकिंग. माय डिटेल्स मेन्शन इन द हॉल तिकीट आर ॲज अंडर. इथं तुम्हाला सर्व तुमचे जी एक्झामिनेशनचे जे डिटेल्स आहे किंवा तुमचे जे सेल्फ डिटेल्स आहे तरी सर्व डिटेल्स इथे फिल करायचे आहे. इट इज क्लिअरली अंडरस्टूड बाय मी दॅट नेम, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ, जेंडर,
प्रिंटेड ऑन द हॉल तिकीट ॲप्लिकेशन फॉर्म इज फिल रॉंगली बाय मी. ओके, काही चुकी माझ्याकडून फॉर्म भरताना झालेली होती. आय अंडरस्टँड दॅट सिटी सेल इज परमिटिंग टू मी अपियर फॉर अबोव एक्झामिनेशन. ओके, जरी नावामध्ये चुकी आहे तरी काइंडली प्लीज मला एक्झामिनेशनसाठी अपियर करा, यासाठी आपल्याला इथे त्यांनी चान्स दिलेला आहे. त्यानंतर इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिल बाय कॅन्डिडेट. ओके, जर तुमच्या नावात जर चेंज आहे, कोणाचं नाव जर प्रथमेश आहे आणि जर त्याच्यामध्ये यस टाकायचं राहिलं आहे, ओके, तर तुम्हाला इथे काय चूक झाली ती मेन्शन करायची आणि करेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द कॅन्डिडेट, तर तुम्हाला तिथं करेक्ट इन्फॉर्मेशन पण इथे फिल करायची आहे. त्यानंतर डू नॉट सेंड धिस कॉपी बाय पोस्ट, सबमिट युअर ओरिजिनल कॉपी विथ सेल्फ सर्टिफिकेट अटॅचमेंट ॲट द CET सेंटर एक्झामिनेशन. ओके, ज्या दिवशी तुमचे एक्झामिनेशन असेल तर त्या दिवशी तुम्हाला डायरेक्ट तुमची जी ही कॉपी आहे हिची तुम्ही ह्या फॉर्मची प्रिंट काढून घ्या आणि ही डायरेक्ट तिथे तुम्हाला सबमिट करायची आहे, जेणेकरून तुमचे जे सर्व फर्दर प्रॉब्लेम्स असतील तर ते सर्व फर्दर प्रॉब्लेम्स इथे सॉल्व्ह होतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला आपलं जे CET सेलचं ॲडमिट कार्ड आहे नर्सिंग CETचं तर ते डाउनलोड करायचं आहे. जर काही नावामध्ये चूक जर असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहे, या दोन्ही पण गोष्टी आजच्या या व्हिडिओमधून आपण बघितल्या आहेत. त्याचबरोबर CET सेलचे जे ॲडमिट कार्ड आहे त्याच्यामध्ये कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला क्रॉस चेक करायच्या आहेत. आय होप तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल. जर तुम्हाला माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ॲडमिशनबद्दल येणारे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कायम वर्क करत आहेत. थँक्यू फ्रेंड्स.